त्या काळात होणाऱ्या बाबांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. बाबांचा रोल काय आहे? तर त्या आईला एक पोषक एन्व्हायर्नमेंट, सकारात्मक पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंट बनवण्याचं काम बाबांचं आहे. हं, हं. सगळ्यात मोठं काम. नंबर 2 की ते पोषक एन्व्हायर्नमेंट बाबांनी दिलेल्यासोबत त्यांनी त्या होणाऱ्या आईचा हातात हात घेऊन तिला सांगितलं पाहिजे, की माझं हं, तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या हं, प्रत्येक टप्प्यामध्ये तुझ्या बदलणाऱ्या भावभावनांसोबत, बदलणाऱ्या शरीरासोबत मी तुझ्या सोबत आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करतो. हं. तू काही काळजी करू नको. तिला मानसिक आधार खूप गरजेचा आहे. बरोबर. तिला कधीतरी हलकीशी मिठी मारणं एक खूप मोठा रोल पार पडतं. हां. याच्यासोबत काय आईसोबत होणाऱ्या आईसोबत तिने रोज वॉकिंग केलं पाहिजे, योगा केला पाहिजे. हां. संध्याकाळी आल्यानंतर म्हणजे तिच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट. पार्टिसिपेशन खूप महत्वाचं आहे. छोटाच रोल आहे, पण खूप महत्वाचं आहे. जर वर्किंग आहे किंवा घरी आहे किंवा यांनी वर्किंग करून आल्यानंतर काही हलकं-फुलकं डिस्कशन व्हायला पाहिजे. हं, कधीतरी त्या होणाऱ्याला सरप्राईज पण दिलं पाहिजे आईला. हं. तिला उत्साहित ठेवण्यासाठी छोटे-छोटे प्रयत्न सफिशियंट आहेत. बरं. झोपण्या अगोदर आम्ही कायम सांगतो, की होणाऱ्याला पुस्तकाची कमीत कमी 10 पानं वाचून दाखवली पाहिजेत हां, तुम्ही. हां, हां. झोपण्या अगोदर तिच्यासोबत पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा म्युझिक ऐकूनच तुम्ही झोपलं पाहिजे. तिच्यासोबत बाळासोबत गर्भसंवाद साधला पाहिजे. हे बाबांचा छोटासा रोल आहे.